तर आय स्कीम वाले आणि के स्कीम वाले तर त्यांना कुठेतरी असं वाटते की कॅरी ऑन भेटेल, कारण भरपूर सारे मुलं आहे की जे इयर ड्रॉप झालेले आहे आणि काही काही असे मुलं आहे की जे रेग्युलर मध्ये होते बट थर्ड इयरला जाऊ शकले नाही कारण त्यांचे 1-2 सब्जेक्ट बॅक राहिलेले, तर त्यांचे बॅक राहिलेले आणि त्यांना कुठेतरी असं वाटतं की कॅरी ऑन आपल्याला सुद्धा लागू होईल का, कारण आता इंजिनिअरिंगला कॅरी ऑन भेटलेला आहे तर मोठ्या मुलांना भेटलं आहे म्हणजे डिग्रीला, तर डिग्रीला कॅरी ऑन इझिली भेटलेलं आहे. पण अजून कॅरी ऑन जर भेटलेलं आहे तर कॅरी ऑनचं जे सर्क्युलर असतं ओरिजिनल ते अजून कॉलेजपर्यंत आलेलं नाही, त्यामुळे आपण ठरवू शकत नाही की कॅरी ऑन खरंच कुठेतरी दिलेलं आहे, कारण कॅरी ऑनचं लेटर त्यांनी तिथून दिलं बट कॉलेजमध्ये अजून आलेलं नाही. कॉलेजमध्ये जोपर्यंत ते लेटर येत नाही ना तोपर्यंत आपण म्हणजे ठरवू शकत नाही की कॅरी ऑन खरंच दिलेलं आहे का, कारण काही चेंजेस पण होऊ शकतात. कॉलेजमध्ये आल्यानंतर काही चेंजेस पण करू शकतात. ते क्रेडिट पॉईंटचे जे मुलं आहे त्यांचे क्रेडिट कमी त्यांच्यासाठी सुद्धा कॅरी ऑन लागू करू शकतात किंवा त्यांच्यासाठी नाही करू शकत, किंवा जे वायडी होते जे पहिले 2 वर्ष वायडी पडले त्यांच्यासाठी सुद्धा लागू करू शकता किंवा नाही करू शकत. तर आता भरपूर सारे डाऊट तुमचे आहे, तर हा व्हिडिओ खास के स्कीम आणि आय स्कीमसाठी आहे. तर डिप्लोमासाठी कॅरी ऑन नक्की भेटेल का, तर हाच अपडेट आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि जे पण चॅनलला नवीन आले असेल त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर आता भरपूर सारे मुलं आहे डिप्लोमाचे जे वाट बघत होते कॅरी ऑनचा अपडेट कधी येईल. तर तुम्हाला आता हा अपडेट तुमच्यासाठीच आहे. हा अपडेट पूर्ण बघा, शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच समजेल की या व्हिडिओमध्ये काय आहे, कारण भरपूर सारे मुलं वाट बघताय कॅरी ऑन भेटेल का, कुठेतरी कॅरी ऑन जर भेटला GR वगैरे आला तर त्यांना सुद्धा म्हणजे कुठेतरी इझी होईल. कारण भरपूर सारे मुलं आहे, तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल फर्स्ट इयरला ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेता इंटेक किती असतो, 60चा इंटेक असतो, 80चा इंटेक असतो, म्हणजे 60 मुलं फर्स्ट इयरला, आणि जो वेळेस तुम्ही लास्ट इयरला जाता लास्ट इयरच्या मुलांना विचारा मुलं किती असतात, फक्त 20 ते 23 मुलं क्लासमध्ये असतात, म्हणजे एवढे मुलं बाकीचे जाता कुठं, इयर ड्रॉप पडतात. भरपूर सारे मुलं इयर ड्रॉप पडलेले. इयर ड्रॉप पडल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे कंपनीमध्ये जाण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागता, कारण इझिली अशा प्लेसमेंटच नाही होऊ राहिल्या. त्यानंतर तुम्हाला इयर ड्रॉपचा म्हणजे तुम्हाला किती सारे ऑप्शन तुमच्यासाठी क्लोजअप होऊन जाता, तर विचार करा. त्यामुळे सांगतोय इयर ड्रॉप जर तुमचा पडणार असेल तर 1-2 सब्जेक्टसाठी अभ्यास करायला आत्तापासूनच चालू करा, कारण भरपूर सारे मुलं फक्त कॅरी ऑनची वाट बघताय, कॅरी ऑन भेटेल का. प्रत्येक वर्षी कॅरी ऑन नाही देऊ शकत युनिव्हर्सिटी, तर लक्षात घ्या. त्यामुळे सांगतोय कुठेतरी तुम्हाला सुद्धा स्टेबल व्हावं लागणार आहे आणि कुठेतरी स्टार्ट करावं लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्टार्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही एंड पॉईंटपर्यंत जाणारच नाही. तर आता तुम्ही बोलत असाल की तू हे काय बोलतोय, कॅरी ऑनचं सांगा, कॅरी ऑन भेटेल की नाही. तर तुम्हाला हे पण सांगतो, तुम्हाला मुवमेंट म्हणजे माहिती आहे का, मुवमेंट म्हणजे एकदा सर्च करून बघा गुगलवरती. तर मुवमेंट म्हणजे आंदोलन. तर हा कॅरी ऑन जो भेटला होता इंजिनिअरिंगच्या मुलांना, तर त्यांनी कुठेतरी मुवमेंट केली होती, कुठेतरी ते झटले होते, त्यानंतर त्यांना कॅरी ऑन भेटलेला आहे. असं नाही की युनिव्हर्सिटीनी कॅरी ऑन फक्त आम्हाला कॅरी ऑन द्या लगेच कॅरी ऑन दिला. तर त्यांनी 1 महिन्यापासून जवळपास ते मुलं 1 महिन्यापासून आंदोलन करत होते. आणि तुम्ही बघितलंच असेल मीडियावरती, भरपूर साऱ्या मीडिया चॅनलवरती की आंदोलन चालू होतं त्या मुलांचं. तर असं तुमचं आंदोलन चालू आहे का डिप्लोमावाल्यांना, मला हे बोलायचं आहे. तर मला कमेंट सेक्शनमध्ये मला मुलं बघू द्या एकदा, किती मुलं आहे म्हणजे काउंटडाऊन मला चेक करायचं आहे एकदा. त्यामुळे सांगतोय फटाफट आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका की कॅरी ऑन किती मुलांना लागतोय, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे पॉझिटिव्ह राहत जा. तुम्ही पॉझिटिव्ह जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला कॅरी ऑन वगैरे भेटणार नाही. आणि आपण पुढच्या अपडेटमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. मला एकदा चेकआउट करू द्या काउंटडाऊन तुमचा की किती मुलं आहे आत्ता सध्या की ज्यांना कॅरी ऑन खरंच हवा आहे. तर यस कमेंट करून सांगा मला सुद्धा समजेल की भरपूर सारे मुलं आहे की ज्यांना कॅरी ऑनची खरंच गरज आहे, कारण एकदा काउंटडाऊन कळालं नाही तर पुढची प्रोसेस आपल्याला करता येत नाही. त्यामुळे सांगतो एकदा प्रोसेस मला करू द्या. आणि तुम्हाला जर प्रोटेस्टसाठी बोललं तर तुम्ही तयार आहात का, तर तुम्हाला मुवमेंट करायला लावली तर तुम्ही तयार आहात का, कारण हे सोपं नसतं. एक आंदोलन करणं म्हणजे इझी नसतं. तर तुमच्यामध्ये कोणी आंदोलन करतंय का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, कारण इंजिनिअरिंगमध्ये कॅरी ऑन दिला इंजिनिअरिंगसाठी तर कुठेतरी ते झटले होते, कारण प्रयत्न तर भरपूर केले. असं युनिव्हर्सिटी नाही की कॅरी ऑनचा GR टाकला लगेच आणि कॅरी ऑन तुम्हाला भेटला. तर भरपूर प्रयत्न केले होते त्यांनी, त्यानंतर त्यांना कॅरी ऑन भेटलं. तर तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर करतील तेवढा शेअर करा, ज्या मुलांना शेअर करा डिप्लोमाचे भरपूर सारे मुलं त्यांना कॅरी ऑन हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की राईट करा की तुम्हाला कॅरी ऑन हवा आहे की नाही आहे.
तर यस म्हणून तुम्ही अशी कमेंट करू शकता। तर चला, तुम्हाला हा अपडेट आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि कॅरी ऑन, टेन्शन नका घेऊ, पॉझिटिव्ह राहत जा। जो पण वरतून अपडेट येईल, जो पण माहिती येईल, आता सध्या अपडेट काही चाललं नाही, कारण ते ॲक्शन घ्यायचं म्हणजे सोपं नसतं, कारण तुम्हाला कुठेतरी झाटावं लागणार आहे, कुठेतरी प्रयत्न करावा लागणार आहे। भरपूर सारे मुलं जेवढे आहेत, जेवढे वाईडी पडले, जेवढ्यांना कॅरी ऑन हवा आहे, त्यांचा एक ग्रुप तयार करा कुठेतरी। तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, बघूया किती मुलं आहेत। तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा।